वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज स्मरण होते नाम घे त्या पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. तर आज आपण आलो आहोत चौरंगे या मराठमोळ्या रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट सुरू होऊन 1 वर्ष झालं, पण मला आजच कळलं, सो मी आज इथे आले. आणि श्रावण सुरू झालं आहे नुकतंच. तर मी मागवलेत मिनी बटाटे वडे आणि मसाले भात आणि टोमॅटोचं सार यायचं आहे. तर तुम्ही जसं बघू शकता की पितळेची थाळी आहे, पितळेचा चमचा आहे आणि आपला मराठमोळा पितळेचा तांब्या आणि पेला. आणि त्यांनी टेबलवर खेळायला फुल्ली गोळ्याचा हा खेळ पण ठेवलेला आहे आणि तो पण लाकडी आहे, सोंगट्या लाकडी आहेत. आणि छानपैकी इकडे कंदील पण दिसेल, म्हणजे खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे. मला खूप आवडलं आहे. मी जिथे बसली आहे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हे पैठणीचं जो आय थिंक पैठणीचे पीस असतात त्याच्यापासून हा बॅकरेस्ट बनवलेला आहे. वरती छान असे घुंगरू लावले आणि तुम्ही वर जर बघाल तर तुम्हाला पितळेची छोटी छोटी जी आपली भातुकलीची खेळणी असतात ती दिसतील. त्याच्यात छोटीशी इस्त्री आहे, डबे आहेत वेगवेगळे. इकडे ते जातं दिसते तुम्हाला, वरती छान मोर दिसते शोपीसचे. आणि इकडे आपली गाळणी लावले. ही सगळी पितळेची भांडी आहेत, बरोबर ना? पितळेची भांडी आणि तांब्याची कास्य धातूची भांडी आहे. आणि तिकडे आपल्याला दिसतो तो आगीचा बंब, जो तेव्हा काही गिझर किंवा टोपात गरम नाही करायचे पाणी, तेव्हा आगीचा बंब असायचा आणि त्याच्यात लाकडं घालायचे घालून आणि वरून तो पाणी गरम व्हायचं. आणि तिकडे कोपऱ्यात बघाल तर तुम्हाला गावी जी आपल्याला दिसते ती बोरिंगची मशीन पण दिसते, पाणी काढायला वापरतात ते. छोटा मिक्सर आहे आणि छोटा इडलीचं पात्र पण दिसतंय. सुंदर सुंदर अशी भांडी आहेत. आणि ह्या बाजूला तुम्ही बघाल तर घुंगरू दिसतील तुम्हाला, जे बैलांच्या गळ्यात घालतात ते ह्या बाजूला वरती लावलेले आहे. आणि टाळ आहे आणि भिंतींचं स्ट्रक्चर पण विटांचं आहे. हां, तर माझा मसाले भात आणि टोमॅटोचं सार आलेलं आहे. पूर्वीच्या लग्नात तुम्ही जेवणावळी जेव्हा असायचं तेव्हा मसाले भात असायचा आणि ह्याच्यावर असं खोबरं पेरलेलं असायचं. सो तुम्ही हे पण टेस्ट करू शकता. आणि टोमॅटोचं सार मी मागवलं आहे, त्याच्याबरोबर त्यांनी मला कैरीचं लोणचं दिलं आहे. आणि ते ताजं बनवलेलं लोणचं आहे. तुम्हाला त्याच्या कलरवरून कळलं असेल. म्हणजे त्याच्या मेन्यूमध्ये बरेच प्रकार आहेत, म्हणजे सगळे मराठी मूळ प्रकार तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. म्हणजे केळफुलाची भाजी पण आहे. सो असे खूप सारे पदार्थ आहेत. विनय आठवले यांनी हे सुरू केलेले आहे आणि मधुरताई यांनी. तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि मी आता टेस्ट करते, चव घेते. श्रावणात खाऊन खाऊन कंटाळायला भाज्या, तर इथे येऊन आपले मराठमोळे पदार्थ तुम्ही नक्की टेस्ट करू शकता. चव चांगली आहे, तेल चांगलं वापरलं गेलं आहे, तर नक्की या. बाय.